मी अरुण घोडके. शुभचिंतन. शिवरायांनी वतनदारीचे मुळापासून उच्चाटन केले आणि सारे लक्ष जमिनीवरती केंद्रित केले. जमिनीचे मोजमाप केले. जमीन कोण वापरणार हे ठरवले. पीक उत्पन्न किती घेता येईल त्याची तपासणी करून जे पीक येईल तेथील चौथा वाटा म्हणजे 1/4 स्वराज्याला अशी विभागणी केली. सर्वांसाठी कर सारखा केला. त्याची वसुली शासनाच्या पगारी कारकुनाकडून करवली. दुष्काळामध्ये कर माफी दिली. दुष्काळानंतर शेतकऱ्यांना बैल बी बियाणे मिळेल याची व्यवस्था केली. शिवरायांचे राज्य हे 18 पगड जातीतील सर्वसामान्य माणसांचे होते. त्यांनी सर्वसामान्य माणसे हेरली, घडवली आणि त्यांना असामान्य बनवले. पण त्याचे स्वराज्य करण्यासाठी हयातभर त्यांनी प्रयत्न केले. जनकल्याण कशात आहे हे त्यांनी ओळखून गेले. त्यासाठी अनेक क्रांतिकारक व दूरगामी परिणाम करणारे बदल त्यांनी प्रथम स्वराज्यामध्ये राबवले. त्यासाठी योग्य अशी माणसं निवडली, तयार केली आणि त्यांच्याकरवी स्वराज्याचे सुराज्यामध्ये रूपांतर केले. सर्वसामान्य माणसाला, विशेषतः समाजाला रोमांचकारी घटना व नाट्यमय घटना खूप आवडतात. राजांच्या कारकिर्दीत तर याची रेलचेल होतीच. अशा गोष्टीवरती समाजाचे लक्ष खिळून राहिले. त्यांचे खरे कर्तृत्व त्यांचा तत्कालीन तदनंतरच्या काळामध्ये दूरगामी परिणाम झालाच. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.